नमस्कार. आजच्या वेळेत बघायचं आपल्याला इयत्ता 9वी गणित भाग 1 त्याच्यामधलं सराव संच 3.6 मधला प्रश्न क्रमांक दुसरा. ओके, अवयव आपल्याला बहुपदीचे पाडायचे. त्याच्यामधला प्रश्न क्रमांक 5 आपल्याला आजच्या वेळेत बघायचा आहे. ओके, तर काय दिलं आहे, y+2 एका कंसामध्ये, दुसऱ्या कंसामध्ये y+3, तिसऱ्या कंसामध्ये y+8, चौथ्या कंसामध्ये y+3 आणि +56 दिलं आहे. ओके, तर या बहुपदीचे आपल्याला अवयव काढायचे आहेत. तर ते गणित लिहून घेऊया. तशा प्रकारे गणित लिहून घेतलेलं आहे. y+2, y+3, y+8 आणि y+3. आता आपण काय करूया, हे बघा, y+2 त्याच्यानंतर काय y+8 एका साईडला आणि त्याच्यानंतर y+3 ॲक्च्युली, त्याच्यानंतर y+8 हे आणि y+3 +56. ओके, y+2, y+3, y+8 आणि y+3 आपण अशा पद्धतीने लिहिला. आता दोघांचा आपण गुणाकार करूया. ह्या दोघांचा y गुणिले हा कंस अधिक 2 गुणिले हा कंस. y गुणिले y किती, yचा वर्ग अधिक 2 गुणिले y गुणिले 3 3y अधिक 2 गुणिले y 2y अधिक 2 गुणिले 3 बेत्रिक 6. ओके, हा झाला कंस पूर्ण. त्याच्यानंतर हा y गुणिले y+3 आणि 8 गुणिले y+3 ते आपण करूया. y गुणिले y किती, yचा वर्ग y गुणिले -3 3y 8 गुणिले y अधिक 8y आणि 8 गुणिले -3 वजा गुणिले अधिक वजा होता 8 24 कंस पूर्ण आणि बाहेर 56. ओके, y वर्ग अधिक 3y अधिक 2y 5y होता अधिक 6. त्यानंतर इकडे y वर्ग 8 मधून 3 गेले, किती राहिले 5 अधिक 5y वजा 24 अधिक 56. हे बघा, y वर्ग अधिक 5y, y वर्ग अधिक 5y इथे कॉमन दिसतं आहे, तर त्याला आपण झेड मानूया. तर झेड मानला तर काय उत्तर येणार आहे, त्याच्या ठिकाणी झेड लिहून झेड अधिक 6 एका कंसामध्ये, दुसऱ्या कंसामध्ये झेड वजा 24 अधिक 56. ओके, असं गणित येईल. आता आपल्याला ह्या कंसाचा आणि या कंसाचा गुणाकार करायचा आहे. झेड गुणिले हा कंस अधिक 6 गुणिले हा कंस. झेड गुणिले झेड, झेडचा वर्ग, झेड गुणिले 24 वजा 24 झेड. ओके, आता 6 गुणिले झेड अधिक 6 झेड, 6 गुणिले 24, 24च्या किती होतात 144 वजा 144 अधिक 56. त्यानंतर झेड वर्ग जसं तसं लिहायचं आहे. वजा 24 झेडमधून 6 झेड गेले, किती राहिले वजा 18 झेड. आता वजा 144मधून 56 गेले, किती राहिले 88. उत्तर काय आलं, झेड वर्ग वजा 18 झेड वजा 88. आता आपल्याला काय करायचं आहे, यांचे अवयव काढायचे. म्हणजे आपल्याला अशा दोन संख्या शोधायच्या ज्यांचा गुणाकार वजा 88 आला पाहिजे आणि बेरीज वजा 18. तर 22 चोक 88. ते पाठच नाव आवश्यक आहे तुम्हाला. आता 22 म्हणजे याला वजा चिन्ह देऊया आणि याला अधिक चिन्ह. म्हणजे 22मधून 4 गेले, 18 राहिले, वजा 18. 22 चोक 88 वजा गुणिले अधिक वजा होतं. ओके, तिथे लिहून घेऊया. झेड वर्ग वजा 22 झेड अधिक 4 झेड वजा 88. तर या दोघांची तर याच्यामधून झेड कॉमन निघतो, झेड वजा 22 आणि इथून अधिक 4 निघतो कॉमन, झेड वजा 22. ओके, तर झेड वजा 22 एकदाच लिहूया, झेड अधिक 4. आता आपण झेड म्हणजे काय मानलं होतं, y वर्ग अधिक 5y. आपण ते कंसामध्ये घालूया. y वर्ग अधिक 5y वजा 22, दुसऱ्या कंसामध्ये y वर्ग अधिक 5y अधिक 4. ओके, इथे लिहायचे आपल्याला झेड बरोबर y वर्ग अधिक 5y ठेवून, पुन्हा ठेवला ना आपण म्हणून ठेवून. आता काय करायचं आपल्याला, हा कंस जसं तसं लिहायचं आहे आणि ह्या कंसाचे याचे अवयव पाडायचे आपल्याला. y वर्ग, आता गुणाकार 4 आला पाहिजे आणि बेरीज 5 म्हणजे 4 एके 4, 4y अधिक 1y अधिक 4. हा कंस आपल्याला जसं तसं लिहायचं आहे.
कारण जर अवयव पडत नसतील तर आपल्याला जसं तसं लिहायचं आणि तेच उत्तर असणार आहे. आणि याचे अवयव पडत आहेत ना, म्हणून आपण हे सोडवत आहे पुढे. आता या दोघांमधून कॉमन काढूया. जोडी केली आपण दोघांची, तर कॉमन काढलं आहे आपण y अधिक 4 शिल्लक राहिलं कंसामध्ये, आणि इथं अधिक 1 y अधिक 4 शिल्लक राहिलं. ओके, हा कंस आपल्याला जसा आहे तसाच लिहायचा आहे. y अधिक 4 आणि y अधिक 1. ओके, हे झालं आपलं फायनल ॲन्सर. आता प्रश्न क्रमांक 6 आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये बघूया. धन्यवाद.